मग हे जे माइंड पॉवर जे आहे वाढतो कशामुळं, ते फर्स्ट थिंग फर्स्ट तुमचं माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. तुमचं माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये आला तर तुमचा माइंड पॉवर सुद्धा वाढतो. तुमचा माइंड पॉवर वाढतो. मग ते माइंड कंट्रोल मध्ये येण्यासाठीच आपला जो ऍक्टिव्ह माइंड थेरपी जो आहे त्याच्यासाठीच आहे. ऍक्टिव्ह माइंड थेरपी मध्ये ना आपण आपलं मनाचं पॉवर वाढवतो. कारण एकदा माइंड, बॉडी अँड माइंड एक बॅलन्स मध्ये जेव्हा येतो, बॉडी माइंड बॅलन्स मध्ये आल्या आल्या काय होतं, तुमचं सबकॉन्शियस माइंड क्लीन व्हायला सुरुवात होतं. म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये जे तुमचे निगेटिव्हिटी आहे, एखाद्याबद्दल द्वेष आहे, राग आहे, तो हळूहळू हळूहळू डिसअपिअर होतो, क्लीन होतो. मग तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये क्लीन झालं तर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग येणार नाही, एखाद्या व्यक्तीचा द्वेष भावना तुमच्या मनात राहणार नाही. मग आपण काय म्हणणार, जाऊ दे सोडा, त्याचं कर्म त्याच्याकडे, आपण चांगलंच वागू. ही भावना जेव्हा तुमच्या मनात येते तेव्हाच तुमचे माइंडचे पॉवर अनलॉक होत असतात. आपल्याला तसं भावना येते का, नाही येत का? समजा तुम्ही गाडीवरनं चालला, कोणतर मध्ये आला, टक्कर झालीच नाही, ऍक्सिडेंट झालीच नाही, फक्त आला समोरासमोर, असं रागाने आपण त्याच्याकडे पाहतो, तो पण असं रागाने आपल्याकडे पाहतो, काही घडलंच नाही, पण आपण असं करतो का, एक स्माइल देऊन, चला दादा माझं चुकलं, चला एक स्माइल देऊन निघतो का? नाही. असं चेहरा ठेवतो की आपण आता जाऊन काही आता उतरून त्याला कानाखाली वाजूच, असं आपला हावभाव का? ठीकठाक तुम्ही रिझन पहा, विचार करून का, काय पण नाही. आपण आपला वेग, त्याचा वेग, काय वेग थांबला, आपला ब्रेक लावला, काही फरक पडला नाही, पण राग मनात ना आलं तर त्या व्यक्तीबद्दल राग तर नाही आपल्याला. काय ऍक्च्युअली राग काय? कारण तो व्यक्ती आपल्याला ऍक्सिडेंट केला नाही, धडकला पण नाही, काय पण नाही, पण तो समोर आल्यामुळे आपण ब्रेक दाबल्यामुळे राग का बरं येतो? ते राग तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेतरी असतो, कोणा बाबतीत तरी असतो. कोणतरी तुम्हाला काय तर म्हणलेलं असतं कधीतरी, आपण त्यांना रिप्लाय त्यावेळेस देऊ शकत नाही, किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठ असते तर, किंवा आपण त्यांना रिस्पेक्ट दिलेला असतो त्यामुळे आपण त्यांना बोलू शकत नाही. ते काय होतं, तो तुमचा सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रेस होतो, प्रेस होतो. असल्या क्षणी सडनली तो बाहेर येतो. म्हणजे कधीतरी तो राग बाहेर काढायचाच आहे, तो बाहेर येतो. जसं आपण प्रेशर कुकर, आपण समजा आपण पाणी घालतो, तांदूळ घालतो, सगळं ठेवतो, मग ते उकळतं. मग काय होतं, जेव्हा त्याचं लिमिटेशन संपते, आतच राहायचं, मग तो प्रेशर कुकरचं झाकण आहे, शिट्टी जातं, वरती होतं, फुस करणं, हवा पूर्ण बाहेर येतो, प्रेशर बाहेर येतो. तंतोतंत तसाच आपला माइंडचा, आपण सगळं हात ठेवून घेतो, कारण म्हणू शकत नाही कधी, त्यावेळेस आपण सगळं हात ठेवून घेतो. मग असल्या वेळी दणकन बाहेर येतो. आता हे झालं निगेटिव्हिटीचं. असं बरेच गोष्टी असतात. आपल्या हात डान्स करायची वृत्ती असते, नृत्य करायचं, नाही नाचू शकत, कोण काय म्हणते, चार लोक बघितलं तर काय म्हणतात, मी एवढा मोठा असा आहे, मी असा, मी तसा, मी अमुक, मी तमुक, कोण बघितलं तर माझं कसं असतं, प्रेस्टीज येते. पण जेव्हा चार लोक नाचत असतात, धिंगाणं चालू असतं, तेव्हा आपण अलगदपणे त्याच्यामध्ये सामील होऊन आपण पण थोडंसं डान्स करून घेऊ शकतो. तेव्हा सगळे नाचू लागले, मग मी पण काय वाटणार, म्हणजे मी एकटा कसं, सगळे आहे मग मी पण. हा पण एक भाग आहे, आपलं माइंड मधलं जो डिप्रेशन आहे ना, हे कमी करायचा हा भाग आहे. आपण ह्याच प्रकारे हास्य आहे, हसायचं सुद्धा आहे, आणि त्याच प्रकारे रडायचं सुद्धा आहे. हे जे गोष्टी असतात, हसणं, रडणं, किंवा एखादा डान्स म्हणा, किंवा एखाद्याबद्दल द्वेष, राग, किंवा एखाद्या स्त्रीबद्दलची आपली मनातली भावना, ही जी गोष्टी आहेत ना, ज्या त्या वेळेत आपण व्यक्त न केल्यामुळं अंतर्मनात दडून राहते. जेव्हा ज्या वेळेस तुम्हाला जसं त्याला संधी मिळत तर पटकन बाहेर येतो, आणि त्यामुळे आपलं काय होतं माहितीये का, आपलं नुकसान होतं. समजा असंच आपण रस्त्यावर जाताना कोणाशी धडक केलो, आपण त्याने मग भांडायला सुरुवात केलो,
मग त्या भांडण कुठपर्यंत जातं आपल्याला माहिती नसतं, पण नंतर कळतं की आपल्याला भांडायला नको होतं, असं करायला नको होतं, हे नंतर कळतं. नंतर कधी जेव्हा तो डिप्रेशन निघून जातो, आपल्या आतून जो भावनेतून निघून जातो, तेव्हा आपण आपलं माइंड कूल होतो. कूल जर आपल्या कळतं मी असं करायला नको होतं. पण हे नंतर कळलं हे काय मूर्खपणाचं काम आहे, कारण सगळं वेळ निघून गेली तेव्हा आपल्याला शहाणपण आला, त्याचा काय उपयोग होत नाही. शहाणपणा कधी आला पाहिजे? वेळेच्या आधी यायला पाहिजे. राग जेव्हा येतो किंवा राग येण्याआधी आपण यायला पाहिजे तर काय, मन आपलं कंट्रोलमध्ये पाहिजे. मग मनाची पॉवर आपण वाढवतो. मन आपल्या कंट्रोलमध्ये कसं येणार? हे जे डिप्रेशन आहे हे सगळे जेव्हा ते तेव्हा काढून टाकायला. कसं काढून टाकायचं हे मागच्या सेशन मध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला. 4 सेशन अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं काढून टाकायचं. आणि जे नवीन आहेत ते माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यामध्ये माझे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकता की आपलं माइंड जे आहे जेव्हाच्या तेव्हा क्लीन कसं करायचं हे सांगितलंय. त्याप्रमाणे जर तुम्ही क्लीन केला, रोज 10 मिनिट जरी स्वतःला दिला तर तुमचं माइंड पूर्णपणे क्लीन होतं आणि दिवसभर तुम्ही कूल, रिलॅक्स, अगदी पद्धतशीर सर्वांशी बोलू शकता, सर्वांशी वागू शकता. ही बेसिक आहे, प्राथमिक. म्हणजे तुम्हाला वाटेल मी एकदम कूल आहे, सगळ्यांशी व्यवस्थित वागतो, हे बेसिक आहे. हे बेसिक नंतर सुरू होते तुमचं सबकॉन्शियस माइंड मधनं तुमचं लॉकिंगचं जे आहे सिस्टीम ते अनलॉक व्हायचं. कारण तुम्ही जसं शांत होत राहता तसं तुमचं माइंडचं पॉवर वाढत असतो. एनर्जी एकच असतो, ती एनर्जी निगेटिव्ह मध्ये खर्च करायचं का पॉझिटिव्ह मध्ये हे आपण पाहायचं. आता सुद्धा तुमच्याकडं पॉवर आहे. कशाचं पॉवर आहे? निगेटिव्हिटीचा पॉवर आहे. एखाद्या बद्दल राग, द्वेषची भावना ह्याची पॉवर आहे. एखाद्याबद्दल शिवीगाळ करायचं ह्याचं पॉवर आहे. म्हणजे जो एनर्जी आहे तो निगेटिव्हिटीकडे चाललाय. उभं चिडचिड, उभं राग करायचा, समोरच्याशी नीट बोलायचं नाही, हे पॉवर तुमच्याकडे आहे. आता तुम्ही हे पॉवर नाही म्हणू शकत नाही. इथे जेवढे लोक आहेत सगळ्यांकडे तो पॉवर आहे. कोण काय म्हणलं चिडचिडा करा, जरा कोण काय म्हणलं राग करा, हे पॉवर सगळ्याकडे आहे. मग तोच पॉवर कन्वर्ट होऊन तिकडे जातो. हा निगेटिव्हिटीकडे आपण एवढा एनर्जी वेस्ट करू लागतो. मग आपण सुरुवातीला काय करायचं? निगेटिव्हिटीकडनं एनर्जी काढून घ्यायची. मग त्याच्यासाठी सबकॉन्शियस माइंड क्लीन करून बेसिक मध्ये या. बेसिक कसं? बेसिक माइंडचं कसं आहे? रिलॅक्स राहायचं, जेवढं लागतं तेवढंच बोलायचं, जेवढं ऐकायचं तेवढंच ऐकायचं, आणि एखाद्याबद्दल जेवढा विचार करणं योग्य आहे तेवढंच विचार करायचा. बस बेसिक झालं. याच्याने तुमचं माइंड काय होतं? कूल होतं, शांत होतं. एकदा माइंडला शांत करायचं म्हणजे माइंड आपल्या कंट्रोलमध्ये कसं आणायचं ह्याचा जर टेक्निक तुम्हाला माहीत झाली, तुमच्या व्यवहारासाठी तर एवढा इनफ आहे. प्रत्येकाचा प्रोफेशनसाठी एवढा इनफ आहे. ज्याचं माइंड कूल आहे तो आपल्या बिझनेसमध्ये फारच म्हणजे फार प्रगती करू शकतो. पहा तुम्ही मोठे मोठे जे उद्योगपती आहेत, मोठे मोठे कंपनीचे जे सीईओ आहेत, पहा ते कूल असते, राग करत नाही, चिडचिड करत नाही, प्रत्येक एम्प्लॉईचा समस्या जाणून घेतात आणि तोच सीईओ टॉप लेवलला जातो. तीच कंपनी टॉप लेवलला जाते. एकच कारण आहे, आपलं माइंड त्यांनी बेसिक मध्ये ठेवलं. रिलॅक्स, कूल, ऐकून घ्या, जेवढं पाहिजे तेवढं ऐकून घ्यायचं. ऐकल्यावर काय करायचं कृती डिसिजन आपणच घ्यायचं. आणि किती बोलायची, रक्त बडबड करायचं का मोजकं तेवढं बोलून शांत राहायचं, हे पण एक टेक्निक आहे जे तुम्हाला सबकॉन्शियस माइंड तुमचं जसं क्लीन होईल ना तसं ते सगळं टेक्निक तुम्हाला येत जाईल. म्हणून मी काय म्हणतो, आपला जो ऍक्टिव्ह माइंड थेरपी आहे तो तुमचा सबकॉन्शियस माइंडला बेसिक अवस्थेत आणायचा. प्रथम तर तुम्ही बेसिक मध्ये आला तर तुम्ही नॅचरल झाला तर सुपर नॅचरल पॉवर कडे आपण बोलू शकतो. माइंड अगोदर स्टेबल झाला तर आपण माइंड पॉवर कसं निर्माण करू, माइंडचं पॉवर विकास कसं करू, त्याचा आपण पुढचा प्रयोग जो आहे तो वेगळा आहे. म्हणून आपल्या माइंडला तुम्ही अगोदर बेसिक मध्ये आणा, न्यूट्रल मध्ये आणा. तुमचं घेर आता निगेटिव्ह मध्ये पडतोय, द्वेष राग ह्याच्यामध्ये पडत आहे. एखाद्या व्यक्ती समोर आले की चिडचिडा सुरू,
घेर इकडे पडते ते आपण काढून न्यूट्रल मध्ये आणू आपण. न्यूट्रल मध्ये आणल्यावर स्टेबल राहते. मग त्याच्यानंतर आपण पॉझिटिव्हचे घेर टाकायचे. शांत राहायचं, मोजकं बोलायचं, रिलॅक्स राहायचं, मोजकं विचार करायचा. त्याच्यानंतर सुरू होतो आपलं माइंड पॉवर वाढवायचं. आता ते गरज असेल तर. पण आपण एव्हरीथिंग, आपला सेशन आहे आपला जो आहे एव्हरीथिंग अबाउट माइंड, म्हणजे हा मनाचा भाग आहे म्हणून आपण हा टॉपिक घेतलेला आहे. कारण ह्या आधी आपण फिअर, कम्पॅशन, लव्ह ह्याबद्दल पण घेतलेलं आहे सगळं. पण हे माइंड पॉवर पण गरजेचं आहे. मग तेव्हा आपण आपल्या कानाची क्षमता वाढवू शकतो, डोळ्याची दृष्टीची क्षमता वाढवू शकतो आणि विचार करायची क्षमता आपण वाढवू शकतो. क्रिएटिव्हिटी आहे आपल्या माइंड मध्ये, एवढे पॉवर आहे, विल पॉवर. तुम्ही फक्त इच्छा करा की मला असं करायचं आहे, ते होऊन जातं, ते होऊन जातं. आणि पहा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे, मोठ्यांचा पण पाया पडले की ते आपल्याला आशीर्वाद देते. हा, हालाकी आपल्याला आता ते माहित नाहीये की त्यांनी पाया पडायचा कशाने आशीर्वाद. आपल्याला काय वाटतं की पाया पडलं की त्यांनी हात ठेवतं, संपलं. पण तसं नाहीये. पूर्वी कसा होता, खास एक ऋषी मुनी जे असतात किंवा आपल्या दाराचे साधू होते त्यांचे पाया पडत. तो सिंहासनावर बसलेला राजा का राहीना, सिंहासन उतरून येऊन दाराला येऊन त्याचा पाया पडत. का? त्याच्याकडे ते सिद्धी होती. त्याचं माइंड पॉवर जे आहे ते अनलिमिटेड होतं. मग त्याने जर एखादा वाक्य बोलून जर आशीर्वाद दिला तर तो पूर्ण ठरत होता. तो जे बोलला त्याची वाचा जे आहे ते असत्य कधी होत नव्हते. असं होऊ शकतंय का? आपल्याला वाटेल की पुराण कथा आहे, असं कसं होईल? पण होऊ शकतो, होऊ शकतो. कारण तुमचा जो शब्द आहे, तुम्ही जे बोलतो त्याच्यामध्ये फार ताकद असते, फार ताकद असते. आता नाहीये तुमच्या शब्दात, फार ताकद निर्माण होते. कधी? जेव्हा तुम्ही मोजकच बोलाल. आता तुम्ही एक अनालिसिस करा, सेल्फ अनालिसिस. दिवसभरात जे आपण बोलतो त्याच्यामध्ये गरजेचं किती असते आणि वेस्टेज किती असते. 5 to 10% सुद्धा गरजेचं नसतं. बाकीचं आपण फालतू बडबड करत असतो, बिनकामाचा बोलत असतो. काही गरज नसतो बोलायचं, बिनकामाचा बोलत असतो. बरोबर का नाही? ऑब्विसली बरोबर असणार. आणि सेकंड थिंग, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण विचार करतो, ते असं करायला पाहिजे होतं, त्यांनी तसं करायला पाहिजे होतं, ते असं का करू लागलं की काय, की ते का वागलं काय, काहीच संबंध नाही आपला. तीळ मात्र सुद्धा त्याचा संबंध नसतो, पण त्याचा विचार करत बसतो आपण, असं का तसं. ही जी गोष्ट आहे ती निघून जायला